त्या छोट्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात ह्याने लेफ्टला गाडी टाकली आणि माझी बँड वाजली असते, बँड। तर मंडळी, गाडी किती सावकाश आणि जपून चालवायची ते बघा। आता हिचं ॲक्सिडेंट गाडीने धडक देऊन झालं आहे की इथेच पडून झालं का माहिती नाही, पण इथे ना मला थोडं डाऊट आहे। पेट्रोलमध्ये ना यूपीमध्ये पण भरलं होतं तेव्हा रॉकेलचा वास होतो, रॉकेलचा। सर यही बॉर्डर है एमपी यूपी का या पीछे? अच्छा यही। तो आप एमपी में हमारा स्वागत नहीं करोगे? अरे हम महाराष्ट्र से आए भाई, पूरे 11,000 सब्सक्राइबर आपका ये शहर देख रहे हैं, हमारा स्वागत नहीं करोगे? असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर सुप्रभात मंडळी, जय श्रीराम सगळ्यांना। तर मस्त अशी आपली अयोध्या राईड केल्यानंतर आता मी आहे झाशीमध्ये आणि झाशी टू आज इंदोरचा आपला ब्लॉग असणार आहे। आणि झाशी टू इंदोर अंतर आहे 465, म्हणजे 470-75 पकडू शकता, कारण गुगल मॅपमध्ये 2-4 किलोमीटर पुढे होतच असतं। तर आता वाजलेले आहेत 8:30 आणि संध्याकाळपर्यंत आपण इंदोरला स्टे करणार आहोत। बघूया, माझा विचार आहे पुढे 600 किलोमीटर कवर करायचा, पण नाईट राईड अवॉइड करायचे। जर रुस्तम आणि मी जर संध्याकाळ रात्रीपर्यंत जर फिट असेल आणि कॅपेबल असेल तरच जाऊ पुढे, नाहीतर आपण इंदोरला स्टे करू। आणि आपले व्हिडिओज कसे वाटतात नक्की एकदा कमेंट करून सांगा। तर आता मी थांबलो आहे ना, ते इथे येताना पण मी इथेच थांबलो होतो, रघुवीर धाबा करून आहे। आणि या धाब्यामध्ये तुम्हाला 500, 700, 800 रुपयापर्यंत रूम्स मिळतील जसे हवेत, पण एकदम लक्झरी ट्रीटमेंट नाही मिळणार। पण तुमचं एक रात्रीसाठी काम निघून जाईल, कारण आपल्याला फक्त इथे येऊन झोपायचं आहे, मोबाईल वगैरे चार्ज करायचा आहे, गॅजेट चार्ज करायचं आहे आणि पुढे जायचं आहे। ओ तर रुस्तमवर आता आपण सगळं लोड करतोय। तर आता म्हटलं इथे थांबलो आहे तर इथेच नाश्ता करूया। आता 8:10 झाले, कारण पुढे जाऊन थांबणार तर थोडासा वेळसुद्धा निघून जाईल। आणि हा ब्लॉग मे बी कंटिन्यूसुद्धा असेल, मी जास्त याच्यामध्ये लांब खेचणार नाही। तर हा कंटिन्यू म्हणजे झाशी टू इंदोर, इंदोर टू मुंबई हा कंटिन्यूसुद्धा करेन एक पार्टमध्ये, किंवा आपण याचे 2 पार्ट करू। बघूया कसं काय होतं आहे आणि किती काय नजारा आपल्याला पाहायला मिळणार आहे। जर सुंदर नजारा पाहायला मिळाला तर 2 ब्लॉग तर बनतील। आणि आता मी आहे यूपीमध्ये, तर यूपीमध्ये आजचा आपला शेवटचा दिवस आहे। काही किलोमीटर नंतर आपल्याला MP लागेल। तर यूपी आणि MPची बॉर्डर आपण येताना रात्री क्रॉस केली होती, तर आता दिवसासुद्धा तुम्हाला मी दाखवतो। तर चला आता फटाफट नाश्ता वगैरे करूया आणि आपल्या राईडला आजच्या सुरुवात करूया। तर मंडळी, मुंबईपासून आता टोटल किलोमीटर झालेलं आहे 2052 आणि अजून आपला झाशी ते मुंबई प्रवास बाकी आहे। तर घेऊया बाप्पाचं नाव, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम। तर मंडळी, फायनली यूपीमधल्या झाशीमधून आपण घेतोय राम राम। तर काही अंतर हे झाशी सर असणार आहे, नंतर आपण पोचणार आहे यूपी आणि MPची बॉर्डर। तर सकाळी सकाळी मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे यूपी आणि MPच्या बॉर्डरचं। आणि मस्त अशी सुंदर पहाड झालेली आहे आणि क्या बात आहे, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझी अयोध्या राईड जबरदस्त अशी कंप्लीट झालेली आहे, 1 नंबर।
आता रस्त्यामध्ये गायी कशा उभ्या असतात ते दाखवतो तुम्हाला. तुम्हाला किती काळजीपूर्वक गाडी चालवायची आहे ते बघून घ्या. तर मंडळी, या ज्या गायी समोर चालतायत ना, त्या हळूहळू रस्त्याच्या मध्ये येतात. तर त्यांना एवढं कळणार नाही की काय लेन आहे काय, त्यामुळे आपल्याला कळते, त्यामुळे आपण सावकाश जायचं. तर चलो गोमाता मेर फिर कभी आता. तुम्हाला पण आपल्या सगळ्या सबस्क्रायबर मंडळीकडून बाय बाय. आणि तुमचा सुद्धा गोमातांचा आशीर्वाद आम्हाला द्या सगळ्यांना. त्याच्यामुळे आपली आजची राईडसुद्धा मस्त अशी सक्सेसफुल होणार आहे. तर मंडळी, आजच्या रूटमध्ये झाशीपासून शिवपुरी, शिवपुरीवरून गुना, गुनावरून ब्यावरा, जिकडे आपण एक पुलाचा मस्त शॉट घेतला होता, ड्रोन शॉट दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि ब्यावरावरून थोडासा रस्ता चांगला आहे सुसाट. आणि गुना आणि शिवपुरीमधला रस्ता आहे ना थोडा म्हणजे खराबच आहे. आणि ब्यावरानंतर सुसाट आपण जाणार इंदोरला जबरदस्त. तर रुस्तम, मी तुझी काळजी घेणार आणि तू माझी काळजी घे. तर दोघांना आपला आजचा प्रवास मस्त असा करायचा आहे. आणि आपल्या सबस्क्रायबर्सना सुंदर सुंदर आपले अनुभव शेअर करायचे आहेत आणि मस्त मस्त असे नजारे दाखवायचे आहेत. तर जय श्रीराम, जय श्रीराम. तर मंडळी, आपल्या हॉटेलपासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर ही आहे MP ते UP ची बॉर्डर. विचारूया सरांना. सर, यही बॉर्डर है MP UP का या पीछे? अच्छा, यही. नहीं, वही दिखाना था ना, बॉर्डर ये है करके. अभी UP से MP जा रहे हैं ऐसे. चलो सर, थैंक यू. तर हीच आहे UP आणि MP ची बॉर्डर. यो, त्या साईडला चेकिंग सुद्धा चालू आहे. क्या बात. आणि एक तुम्हाला सजेस्ट करतो, जर तुम्ही अयोध्या राईड करणार असाल ना, तर जसा मी ऑरेंज झेंडा लावलाय ना, तसा ऑरेंज झेंडा लावून निघा. त्याच्यामुळे कसा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. माणसाच्या विचार करण्याची जी म्हणजे थिंकिंग असते ना, ती सडनली एका रायडरबद्दलची बदलते. झेंडा लावल्या म्हणजे काहीतरी देवाचं किंवा असं काहीतरी माइंडमध्ये असतं. तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीत. कोणी काही विचारलं तर जय श्रीराम, जय श्रीराम. तर नाव ऑफिशियली वी आर इन MP मध्य प्रदेश. उत्तर प्रदेशमधून आपण आलेलो आहोत मध्य प्रदेश. आणि इथले नज़ारे सुद्धा सुंदर सुंदर आहेत हो. तो आप MP में हमारा स्वागत नहीं करोगे? अरे हम महाराष्ट्र से आए भाई. पूरे 11,000 सब्सक्राइबर आपका ये शहर देख रहे हैं, हमारा स्वागत नहीं करोगे? शुक्रिया शुक्रिया. तो ये देखिए, सरप्राइज वाली रोड आ गई है. एकदम सडन सरप्राइज भेटला. अच्छा हुआ कॅमेरा चालू था. तर तुम्हा सगळ्यांना लगेच कळलं. लगेच चांगला रस्ता संपला आणि हा आलेला आहे खुडबुडी गुडबुडी खुडबुडी गुडबुडीवाला रस्ता. तर ह्याच्यामध्ये आपली स्पीड कंट्रोल ठेवून दोन्ही हँडल थोडेसे घट्ट थोडेसे लूज, म्हणजे तुमच्याप्रमाणे. कारण टायर वॉबल होतात आणि इकडून तिकडून जाण्यासाठी मागे आरशात नक्की बघा. जसं की मी म्हटलं होतं की येताना त्या साईडच्या रस्त्याचं काम चालू आहे. ओ हो 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 हो. अरे 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 अरे. थांबा, तिथं मध्ये घेऊया. मागून कोणती गाडी आली ना, मग पंचायत होते. अरे बापरे, अरे बापरे. ओ हो, ओ हो.
हे बघून ना मला गाणं सुचते. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, लेकिन मैं आज इंदौर चला, मैं नहीं फिसलूंगा. कैसा था अपना क्रिएशन? दोबारा सुनाओ. क्या बात है यार. वंस मोर दे रहे आप सब लोग यार, मेरे प्यारे सब्सक्राइबर भाइयों. तो इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, मैं इंदौर चला, मैं नहीं फिसलूंगा, सावधानी बरतूंगा, ध्यान से राइडिंग करूंगा. अरे भावांनो, आम्ही पण तुमच्या मागून चालतोय. तुम्ही काय गावच्या गप्पा ठोकताय का, की काल काय बायकोने जेवण बनवलेलं ते बोलताय? अरे आम्ही जायचं का नाही, की हॉर्न वाजवू आता? चलो भाई, हमको जाने दो, इंदौर जाना है हमें. गियर टाकला, काळा धुवा आला. ए बाब्या, ए गप्पा काय मारतो रे, वेड आहे का तू? तर मंडळी, गाडी किती सावकाश आणि जपून चालवायची ते बघा. आता हिचं ॲक्सिडेंट गाडीने धडक देऊन झालं आहे की हितेच पडून झालं का माहिती नाही, पण मृतावस्थेत आहे. आणि UP बॉर्डर नंतर खूप गायी दिसल्या मला. जेवढ्या UPमध्ये नाही दिसल्या तेवढ्या MP मध्ये खूप सुरुवातीला गायी दिसल्या. आणि त्या गायी डायरेक्ट तिकडून अशा धावत येतात मध्ये, आणि कोणता समजा ट्रक वगैरे आला तर धडक अनफॉर्च्युनेटली होणारच आहे. कारण त्यांना वाचवण्याच्या नादात अर्जंट ब्रेकमध्ये अजून बरेच ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर काही वेळेला असं झालेलं चांगलंसुद्धा वाईटसुद्धा, म्हणजे नाण्याच्या जशा दोन बाजू, त्या प्रकारे तुम्ही विचार करा. आपण कोणत्या प्राण्याची हत्या करतोय ती जाणून बुजून नाही करत आहे. मी पॉझिटिव्ह असा विचार करतो की या जीवनामधून त्याला मुक्ती मिळाली आणि त्याने दुसरं जीवन घेतलं, तर आपण तसा काहीसा विचार करू. आणि प्रत्येक प्राण्याला मारण्याचा स्वतःहून काही कोणाचाच हेतू नसतो. ते अनफॉर्च्युनेटली जे लिहिलेलं असतं तेच सगळं घडतं. बघितलं, त्या छोट्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात बाय मार देता आम्ही. त्या छोट्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात ह्याने लेफ्टला गाडी टाकली आणि माझी बँड वाजली असते, बँड. जसं काल मी तुम्हाला सांगितलं ब्रेकिंग कशी करायची, तर ती हळूहळू ब्रेकिंग करत मी गाडी कंट्रोलमध्ये घेतली. आणि आपली गाडी 90-92ला आपण आरामात क्रूज करतो, कारण रस्ता छान आहे. तो अचानक राईटवरून लेफ्टला येईल थोडी तुम्हाला माहिती आहे. लगेच आला तो. नशीब पूर्ण टच नाही केली, नाही तर पप्पी घेतलीच असती आपण. तर आजचा पहिला फ्युएल ब्रेक घेऊया.
तर मंडळी आत्ताच आपण इथे पेट्रोल भरलं आणि सकाळपासून आपण 80 किलोमीटर गाडी चालवली आहे आणि हे MP मध्ये करई करून आहे, करईचं पेट्रोल पंप. पण इथे ना मला थोडा डाऊट आहे. पेट्रोलमध्ये ना UPमध्ये पण भरलं होतं तेव्हा रॉकेलचा वास येतो, रॉकेलचा. तर माहीत नाही एकदम ऑरेंज नाही, असं पिवळं पिवळंसारखं आहे. आणि या लोकांना विचारलं, त्या लोकांना काहीच नॉलेज नाही त्याचं. त्याच्यामुळे 2-3 ठिकाणी मी वास घेऊन बघितला पेट्रोलचा, पण तो केरोसिन मिक्स असा वास येतो. आपल्या ॲव्हरेजमध्ये तर काय फरक नाही पडला, पण काय सांगू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे MP मध्ये पेट्रोल आहे 109-110 रुपये. आणि आश्चर्यामध्ये जसं तुम्ही UPमध्ये जाता ना तर पेट्रोलचा रेट आहे 96-97 रुपीज. बापरे, म्हणजे एवढी तफावत आहे, एवढी तफावत, एवढा डिफरन्स आहे, एवढा डिफरन्स. बापरे, 110 कुठे आणि 95, 96, 97 रुपये कुठे, 13 ते 14 रुपये. तर मंडळी रस्ता तर अगदी एकदम सुंदर आहे, एकदम सुसाट आहे. लांबपर्यंत बघा मक्खनवाला रोड आहे, मक्खनवाला. आणि आता आपण आहे ना शिवपुरीला पोचू. तर म्हटलं जाता जाता काहीतरी तुमच्याशी गप्पा मारू नवीन कंटेंटवर. तर कंटेंट असा म्हणजे आता जे मी काय सोलो राईड करतो, तर इंस्टाग्रामवर बरेच आपल्या फॉलोअर्सने मेसेज पाठवला आहे की मला जॉईन व्हायचं आहे किंवा नेक्स्ट वेळेस तुझ्यासोबत राईडला येईन वगैरे, म्हणजे बरेच असे मेसेजेस आहेत. तर त्यांना काय मला दुखवायचं नाही आहे, नाही म्हणून, पण मी याच्या आधीसुद्धा 2-3 व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे आणि आताचा फक्त थोडक्यात सांगतो की माझं राईडचं इंटेन्शन कसं असतं की मला फक्त रस्त्याला ही मशीन आहे. ही जरी आपली गाडी आपल्याला प्रेमळ असली तरी ती एक मशीन आहे, बरोबर. तर रस्ता चांगला आहे म्हणून नुसतं खेचत नाही मला जायचं आहे. सोबत आपल्याकडे कॅमेरे आहेत, आपण छान उत्तम बोलण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्हा सगळ्यांना आवडतं आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि तो असाच कायम असू द्या. तर जाता जाता वाटेत येणारे अनुभव ते मी तुमच्याशी शेअर करतो. काय वाटेत नवीन दिसलं, नवीन जागी जातो तर ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, काय चांगली प्लेस वगैरे दिसली ना तर मी थांबतो, लगेच थांबतो, म्हणजे सडन हे मला माझ्या कॅमेऱ्यात पाहिजे. कारण याच्यानंतर आपण कधी येऊ, केव्हा येऊ, कोणालाच त्याचा थांगपत्ता नाही. आता सबस्क्रायबर आपले बघतायत तर पुढे जाऊन तेच आपल्याशी कंटिन्यू बघतील का. तर त्यासाठी काहीतरी नवीन दृश्यांचा मी शोध घेत असतो, नवीन काहीतरी कॅमेरा अँगलने व्हिडिओज घेत असतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, जरी मी लवकर निघालो, राईड सुरुवात केली लवकर, तरी याचे ड्रोन शॉट घे, 360 शॉट घे, नंतर गोप्रोमध्ये काही नाही काय म्हणजे असतंच कॅमेरा अँगल. तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि आपल्यामुळे इतराला वेळ होऊ नये किंवा त्याला कसं तरी वाटेल अरे यार काय टाईमपास करते, चल ना. कारण प्रत्येकजण त्या विचाराचा नसतो ना की हा बाबा की हा व्हिडिओ करतोय, हा इतरांना दाखवण्यासाठी करतोय. तर असं काहीसं आहे. ते सगळे कॅमेरा शॉट्स वगैरे घेण्यात आहे ना बराच माझा वेळ जातो. जर सॅटिस्फाईड मी नाही झालो तर पुन्हा U-टर्न घेऊन पुन्हासुद्धा जातो. म्हणजे असं सुद्धा झालं आहे बऱ्याच वेळेला. त्यामुळे कसं आहे ना, तो वेळ टाईम कन्झ्युमिंग, प्लस आपण जाताना पुढे मागे चुकामुक पण होते. कारण ही 125cc आहे, कोणाची 200cc असेल, 250cc असेल, किंवा आणखी कोण रायडर त्याला 40, 50, 60मध्येच चालवायची सवय असेल, काही जणांना फास्टमध्ये चालवायची सवय असेल. तर सगळ्यांना कोऑर्डिनेट एवढ्या लाँग राईडमध्ये करणं कठीण होतं. परत ते मग थांबा, फोन लावा, अरे कुठे आहे, मग तू इथे थांब, मी इथे आलो आहे, मी इथे पोचलो आहे. तर याच्यासाठी मी एकटा निघतो, एकटा अनुभव घेतो आणि तुम्हाला हे सगळे एक्सपिरियन्सेस दाखवतो, तुमच्याशी बोलतो, गप्पा मारतो. खूप छान वाटतं आणि असंच आपल्याला पुढे कंटिन्यू राहायचं आहे. आणि काय रस्ता आहे यार, लाजवाब लाजवाब लाजवाब. एक नंबर.
तर मंडळी कसा वाटला ड्रोन शॉट? आणि तर इथे पाहू शकता अलाहाबाद 500 किलोमीटर आणि झाशी 100 किलोमीटर, म्हणजे आता आपण 100 किलोमीटरपेक्षा जास्त आलेलो आहे पुढे. आणि या हायवेचा मस्त असा ड्रोन शॉट घेतला. याच्यासोबत जो तुम्ही पाहिलात आणि काही वेळापूर्वी जे मी बोलत होतो की मला असं व्हिडिओ शॉट करायला, की मला व्हिडिओचे शूट घ्यायला किंवा ड्रोन शॉट उलवायला वेळ लागतो, तर आता इथे माझी 20 मिनटं अशीच गेली. तर मी आणि सोलो राईड हे गणितच वेगळं असं मला वाटतं आता. तर चला आता आपली पुढची जर्नी करूया. ओ हो ओ हो ओ, सावकाश 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 सावकाश. लेफ्टला जा, लेफ्टला. वेडे आतमध्ये कुठे येतेस? माहिती आहे की तुमच्या शेतावर रस्ता बांधलाय, पण आता काय करायचं? मंडळी परतीच्या प्रवासाला आहे ना, मंडळी इकडे आहे ना रस्त्याचं काम चालू आहे. तर मी आता उलट दिशेने जातोय. आता आपल्याला जायचं होतं मागे, पण मी युटर्न मारून तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा आलो आहे. तर इतक्या व्यवस्थित पद्धतीने चालू आहे की हे मुंबईमध्ये खूप मिसआउट आहे. तर ती गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी 360 ड्रोनद्वारे मी फुटेज घेण्याचा प्रयत्न करतोय. तर पाहू शकता किती मोठी मशीन अशी डांबरासाठी त्यांनी लावली आहे. आणि आपल्या कोकणात आपण पाहिलेलं की अशी मशीन सिमेंटीकरणाच्या कामाला आहे आणि प्रॉपर रस्ता क्लीन करून झाडून वगैरे त्याच्यावर डांबर टाकला जातोय. ही अशी कामं मी मुंबईमध्ये अजून नाही बघितलेत, खरं देवा शपथ. आणि त्याच्या पुढे रस्त्यावर जेव्हा हे उखडलं जातं तेव्हा पूर्ण माती आणि धूळ होते. तर त्याच्यावरच आपल्या इथे थुकपट्टीकरण केलं जातं. तर इथे प्रॉपर रस्ता क्लीन करून काम होतं एकदम. पाहू शकता म्हणजे त्या ब्लोअरने सगळं झाडतोय हा. क्या बात यार, सलाम. असं ही अशी चांगली कामं बघून ना मनाला रुखरुख लागते की मी जिथे राहतोय तिथले रस्ते इतके चांगले का नाही आहेत. होप सो आपला व्हिडिओ कोणतरी चुकून माकून बघत असेल तर विनंती आहे की मुंबईतले रस्ते लवकरात लवकर चांगले करा यार. तर मंडळी सकाळपासून मस्त अशी राईड झाली आणि नॉनस्टॉप 235 किलोमीटर चालवलं आहे. म्हणजे त्यात फक्त आपण 15-20 मिनटं ड्रोन उडवायला फक्त थांबलो होतो, त्यातच वेळ गेला. बाकी ना टी ब्रेक घेतला ना पाणी ब्रेक घेतला. आता डायरेक्ट मी बेवराच्या आधी 45 किलोमीटरच्या आधी एक जय मा पितांबर करून आहे. आणि आता वाजलेत 1:45 वाजले. तर सकाळी आपण 9:45 वाजता निघालो होतो. तर टोटल 4 तासामध्ये 230-35 किलोमीटर आपण मस्त गाडी चालवली आहे. आता हिला पण अर्धा-पाऊण तास आराम देऊया आणि आपण पण आता जेवूया आणि जेवल्यानंतर पुढची राईड कंटिन्यू करूया. तर मंडळी जेवणामध्ये ऑर्डर केलं आहे आलू छोले आणि रोटीची साईज पण नॉर्मल आहे. 8 रुपये साधी रोटी आणि 10 रुपये बटर रोटी आणि टेस्ट छान आहे. आणि आता ऑर्डर केलं मसाला पापड. असा मसाला पापड पहिल्यांदाच बघितला, मस्त आहे. पहिल्यांदाच बघितला. तर आता खाऊया आणि आता निघूया. तर मंडळी आत्तापर्यंतच्या सगळ्या राईडमधला हा सगळ्यात मोठा माझा ब्रेक झाला आहे. तर आपण नॉनस्टॉप येताना 235 किलोमीटर चालवली होती. तर आता 2:30 वाजलेत आणि मी 1:45 वाजता आलो होतो. म्हणजे 1.25 तास आपली रेस्ट झालेली आहे इथे. तर आता निघूया आणि अजून आपल्याला 237 किलोमीटर चालवायचं आहे. जिथे आपण 5:15ला पोचणार होतो तिथे आता 6:30 पावणे 7चा टाईम झालेला आहे. म्हणजे तो टाईम आता वाढला आहे. तर आता ते सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे. चला. तर आपली रुस्तम अशी लोड आहे ना एकदम टुरिंग बाईक, टुरर बाईक. क्या बात. जशा हिमालयन बाकी सगळ्या बाईक एकदम लोड असतात ना, टायगर अजून कुठल्या डॉमिनार, तशी ही सुद्धा आपली बाईक काय कमी नाही.
तर आता पटकन पेट्रोल टाकू 10-15 किलोमीटर नंतर आणि आपली पुढची जर्नी कंटिन्यू करू. मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये मी बराच वेळा ब्यावरा शहर केलं ते हे आहे. आता इथून लेफ्टला गेलं की रेल्वे स्टेशनसुद्धा आहे. अरे कुठे जातोय झंडू? अरे कुठे जातोय झंडू? काय माणसं आहेत यार. तुमच्या डोळ्याच्या समोर बघितलं ना तुम्ही, तिकडून आला. आता मला वाटलं इथून तो निघून जाईल, रॉंग वेनी टाकतोय, तर तू आला तर डायरेक्ट क्रॉस केला त्यांनी. अरे भाई, काय बोलू तुला. शे, पूरा व्लॉगिंग का मूड की बोलते ना. इसके लिए सतर्क रहो और सेफ रहो. तर मंडळी, शहाजापूर आहे लेफ्टला, इंदोर उज्जैन आहे सरळ. आणि आता मी थोड्या वेळांमध्ये ना मक्सामध्ये पोचेन. मक्सा, त्याच्यानंतर येईल देवास. आणि मक्सा या जवळपास आहे ना, म्हणजे जी गावं आहेत, जे डोंगर आहेत, तर तिथे ना मस्त मस्त मोठे मोठे असे पवनचक्क्या लावल्यात. एक नंबर आहे, एक नंबर. होप सो तुम्हाला दिसलं असेल का माहीत नाही. लांब लांब आहेत पण खूप आहेत. म्हणजे एका नजरेत मला 7 ते 8 पवनचक्क्या असं मस्त डिझाईनमध्ये हळू 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 फिरत आहेत. तर तुम्ही कधी आलात ना, मस्त फोटो वगैरे काढा. आणि आपल्याला इंदोर ते जेव्हा आपण पुढचा मुंबईचा प्रवास करू ना, आय थिंक त्या याच्यामध्ये पण आहे असं मला वाटतंय की याच पॅचला आहेत. त्या बघा समोर दिसत आहेत. आता झूम मला करता नाही येणार, गोप्रो. उजव्या साईडला सुद्धा आहेत, समोर सुद्धा आहेत, डावीकडे सुद्धा आहेत. अगदी पार लांब लांब 10-15 किलोमीटरपर्यंत लांब लांब दिसतंय. असा पूर्ण सपाट पट्टा आहे ना. समोर दिसतंय का मित्रांनो? समोर बघा, तिकडे मस्त असं घड्याळाचे काटे, मर्सिडीजचा लोगो. क्या बात आहे. आपल्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलंय पवनचक्क्याच्या पात्या मस्त मोठ्या मोठ्या. आणि आता आपल्या समोरच आहेत 2 एकदम डौलत आहेत हवेने. काय भारी दिसते यार. तर मंडळी, आता 7 वाजलेत आणि टोटल 470-75 किलोमीटर आपण नॉर्मल कंटिन्यू राईड केली. आणि आत्ताची म्हणजे संपूर्ण माझ्या जर्नीतली फास्टेस्ट राईड होती माझी. सकाळी 9 वाजता निघालो होतो. तर आता इंदोरमध्ये थांबलो आहे. आणि इंदोरमध्ये जिथे मी येताना थांबलो होतो ना, हॉटेल प्राईम स्टे, तर तिकडेच थांबलो आहे मी. कारण इकडचा ॲम्बियन्स मला खूप आवडला. तर हा रिसेप्शन एरिया आहे, इथे तुम्ही येऊन बुकिंग करू शकता. आणि आता वर जाऊन तुम्हाला रूम दाखवतो. रूम पण एकदम मस्त आहे. तर कधी इथे आलो तर इकडे थांबण्याचाच विचार केलेला आहे. तर आता आपलं लगेज घेऊया आणि रूममध्ये दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, फायनली आता रूमवर पोचलो आहे आणि हॉटेल प्राईम स्टे. तर इथला तुम्हाला रूम दाखवतो इन शॉर्ट. तर हा मस्त असा बेड आहे. आणि जाताना जसा मी थांबलो होतो तसा येताना तोच घेतला, कारण थोडंसं प्राईम वाटतंय म्हणून. आणि आता वायफाय सुद्धा भेटला आहे. तर आता व्हिडिओ मस्त एडिट करूया आणि अपलोडला लावतो. तर हा एकंदरीत झाशी टू इंदोर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि जसाच सपोर्ट आपल्या अयोध्या सिरीजला दिलेला आहे तसाच सपोर्ट या परतीच्या प्रवासाच्या व्हिडिओंना सुद्धा नक्की द्या.
तर चला आता घेतो तुमच्या सगळ्यांचा राम राम. तर सियावर रामचंद्र की जय.